नमस्कार, मी वर्षा मुते. आपण पाहत आहात भारतीय जनता न्यूज. पाहूया ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी मुरुडला भेट दिली. भेट देण्याचे कारण, गोपीचंद पडळकर आमदार व्हावे यासाठी मुरुडच्या संत बाळूमामा मंदिरच्या पुजाऱ्यांनी नवस केला होता. अनवाणी पायाने मुरुड ते आदमापूर पायी चालत काढली होती दिंडी. याच नवस्फूर्तीसाठी आमदार गोपीचंद पडळकर मुरुड या ठिकाणी आले होते. आज आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री गोपीचंदजी पडळकर सर आहेत. ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना मुरुड या ठिकाणी श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात, सर आपण येण्याचे कारण आणि आपल्यावर एवढी भक्ती असणारे इथले बंडू महाराज यांच्याबद्दल आपण काय सांगाल? श्री संत बाळूमामांच्या पवित्र मंदिरामध्ये मी आज यासाठी आलो आहे की श्री संत बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांचे परमभक्त आहेत जे सातत्यानं बाळूमामांचा धावा करतात आणि बाळूमामांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. असे बल्लू महाराज यांच्या भेटीसाठी, त्यांच्या दर्शनासाठी मी इथं आलो होतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा जत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा बल्लू महाराजांनी नवस केलं होतं की मी त्या मतदारसंघातून निवडून आलो पाहिजे आणि तोपर्यंत ते पायात चप्पल घालणार नाहीत आणि ते इथून आदमापूरला 400-450 किलोमीटर पायी चालत दर्शनासाठी गेले. पट्टणकोडुलीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पायी दर्शनासाठी गेले आणि जे उमरगा जवळ बिरोबाचं मंदिर आहे तिथेही ते नेहमी पायी चालत जातात आणि म्हणून मग आज त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांचा सन्मान करावा या दृष्टिकोनातून मी आज इथं आलो होतो. आज बाळूमामाची आरती पण झाली आणि बल्लू महाराजांचं दर्शन पण झालं. सर त्याचबरोबर आणखीन एक वेगळा प्रश्न विचारतो. ज्या ठिकाणी आमच्या बाजूलाच बीड जिल्हा आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण ताजं असताना सर अगदी 2 दिवसापूर्वी एक प्रकरण झालेलं आहे आणि अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे. तर त्यात अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि असे कृत्य प्रकरण ताजे असताना आपण काय सांगाल? कारण सर राज्यात आपली सत्ता आहे, केंद्रात आपली सत्ता आहे, गृहमंत्री आपले आहेत आणि देशाचे उपमुख्यमंत्री त्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अत्यंत सक्षम गृहमंत्री आहेत. अशी घटना झाल्याच्या नंतर तात्काळ ते त्यांच्या पद्धतीने आदेश देतील, नक्की कारवाई होईल. हे प्रकरण मला जाता गाडीमध्ये येताना आमच्या मुलांनी सांगितलं, ही डिटेल सगळी माहिती घेऊन असं कुठं प्रकरण झालं असेल नक्की सरकार आपलं अत्यंत आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.